वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनल डेली व्लॉग विथ रोहिणी जोशी. आज आहे वेट लॉस जर्नीचा 12वा दिवस. आज माझं वेट 200 ग्राम कमी झालं होतं. चला तर मग सुरू करूया. मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी घेतलं होतं 1 ग्लास गरम पाणी. 15 मिनिटानंतर मी घेतलं होतं रेड ज्यूस. ब्रेकफास्टमध्ये मी इथे घेतली होती ज्वारीची भाकरी आणि पालक पनीरची भाजी घेतली होती. त्यासोबतच मी चहासुद्धा घेतला होता. चला तर मग करूया लंचमध्ये मी बनणार आहे कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफीसाठी मी इथे अर्धा ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा सब्जा सीड्स भिजत ठेवले होते. सब्जा थंड असतो, उन्हाळ्यासाठी नक्की वापरून पहा. कोल्ड कॉफी आता बनवूया. कोल्ड कॉफीसाठी मी इथे घेतलं अर्धा ग्लास दूध. त्यामध्ये मी घातलं 1 चमचा कॉफी. त्यामध्ये टाकायचं आपल्याला गूळ. आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता हे कोल्ड कॉफी जे आपण सब्जाचं मिश्रण बनवून घेतलं होतं त्यामध्ये सर्व ओतून घ्यायचं आहे. आणि ही आपली रेडी आहे कोल्ड कॉफी. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ही कोल्ड कॉफी खूप छान असते, खूप टेस्टी असते आणि तुम्हाला 3 ते 4 तास भूक नक्की लागत नाही. आता बनवूया इव्हनिंग टी. इव्हनिंग टीसाठी मी घेतली होती ते ग्रीन टी आणि मुरमुरे घेतले होते. मुरमुरेसोबत तुम्ही थोडेसे शेंगदाणे किंवा चणेसुद्धा घेऊ शकता. आता डिनरसाठी मी इथं बनवलं होतं रवा चिला. त्यासाठी मी इथे 2 चमचे रवा घेतला होता, मोठे चमचे इथे. आणि त्यासोबतच 1 चमचा बेसन घेतला होता. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहेत कांदा, टमाटर, हिंग, कोथिंबीर. आता मी टाकलं होतं ओवा, जिरेपूड, धनेपूड आणि मीठ टाकलं आहे. त्याला सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं परत एकदा. आणि आता आपण हे टाकणार आहे त्यामध्ये थोडंसं दही टाकणार आहे. त्यामध्ये मी इथे छोटे चमचे आहेत म्हणून मी इथे 3 चमचे दही टाकले. किंवा तुम्ही मग मोठा चमचा असेल तर 1 चमचासुद्धा टाकू शकता. आता ह्याला व्यवस्थित पाणी टाकून व्यवस्थित विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही परत पाणी टाकू शकता. आता मी तर तव्याला तूप लावून घेतलं. त्यासोबतच मी आता त्यावरती हे बॅटर पसरवणार आहे. पातळसर असं पसरवायचं आहे. व्यवस्थित हलक्या हाताने मीडियममध्ये पसरवायचे. जास्ती पातळ नाही करायचं, जास्ती जाड पण नाही ठेवायचं याला. आणि तूप लावणं आवश्यक आहे. तूप किंवा तेल लावू शकता तुम्ही, जेणेकरून ते चिटकणार नाही. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि वाफ काढून घेऊया एक. तुम्ही पाहू शकता किती छान शिजून आलं आहे. आता त्याला व्यवस्थित पलटून घेऊया. आधी त्याच्या सर्व साईड्स मोकळ्या करा, नाहीतर मग ते तुटू शकतं मधूनच. आणि दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झाले. आता आपल्याला हे काढून घेऊ शकता. तुम्ही लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत किंवा दह्यासोबत पण हे खाऊ शकता. आणि हे आहे माझं डिनर. तुम्ही 1 किंवा 2 हे खाऊ शकता. नाईट ड्रिंकमध्ये मी घेतले होते ते जिरा वॉटर. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.